हॅलो मित्रांनो, सकाळी जो मी व्हिडिओ पाठवलेला आयरन फ्लायचा त्याच्यात पहिले अपडेट देतो. ती पहिले तुम्हाला एकदा पोझिशन दाखवतो. मी थोडं ॲडजस्ट केलं त्याच्यामध्ये. अगर तुम्ही 22,100चा जो पी बघत असाल तो मी स्क्वेअर ऑफ केला आहे आणि 22,500चा कॉल आहे तो मी स्क्वेअर ऑफ केला आहे. ओके. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये अगर मी दाखवीन, सर्वात पहिले मी सकाळचा पहिला ट्रेड दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येईल. हा आहे पहिला ट्रेड तुम्ही बघाल तर मॅक्झिमम लॉस होता 2400 रुपये 2500 रुपये आणि मॅक्झिमम प्रॉफिट होता 7,500. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटने बऱ्यापैकी वरच्या साईडला मोमेंटम दिली. ओके. त्यामुळे मी थोडा तो अपडेट केला. तर म्हटलं आता उद्या चुकून मोठा गॅपअप झाला तर मला मोठा लॉस नाही पाहिजे होता. त्यामुळे स्टॉप लॉस तर मला ते 0 लॉस करायचा प्लॅनिंग आहे. पण आता मोठा गॅपअप झाला किंवा मोठा गॅप डाऊन झाला तर त्यामुळे जास्त लॉस नको म्हणून मी त्याला एक थोडं अपडेट केलं आहे. तर आता तुम्ही लेटेस्ट पोझिशन बघाल माझी, मी अपडेट केलं. मी जो 21,100 आणि 22,100 आणि 22,500चा जो ऑप्शन्स आहेत तो मी स्क्वेअर ऑफ करून 22,150चा पी घेतला आणि 22,450चा कॉल केला. त्यामुळे अगर तुम्ही बघाल तर माझा लॉस मॅक्झिमम लॉस आता 1300वरती आला, 2500वरून 1300वरती आला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर उद्या समजा इकडे कुठेही गॅपअप झाला तरी मला जास्त लॉस नाही होणार. मग मी अजून थोडे पोझिशन्स ॲड करीन त्यामुळे. आणि आता मॅक्स प्रॉफिट 6,100 राहिलं आहे. जिथे 7,500 होता तिकडे आता 6,200च्या आसपास राहिलं आहे. ओके. आता मार्केट आता मी कसं झिरो करू शकतो आणि काय करू शकतो ह्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला तर लगेच कळेल. मला ॲक्च्युली साईडवेज मार्केट मी जास्त ट्रेंड करत नाही, पण काय मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मी एकदा तुम्हाला 0 लॉस स्ट्रॅटेजी करून दाखवणार, त्यासाठी मी घेतलं आहे हा ट्रेड. मला ॲक्च्युली ट्रेंडी मार्केटला जास्त आवडतं. मला SL देऊन प्रॉफिट जास्त घ्यायला मला मार्केटमध्ये जास्त आवडतं. ठीक आहे. असो, हे फक्त तुमच्यासाठी ट्रायल होतं की तुम्ही पण कसं 0 लॉस करू शकता. तुम्हाला दाखवतो मी पोझिशन कुठे मी एडिट केली ते तुम्हाला सांगतो. जशी ही वाली कॅन्डल तुम्ही पाहाल, जसं हा वाला हाय ब्रेक केला ना त्याच्यानंतर मला कळलं की मार्केटने थोडंसं बऱ्यापैकी मोमेंटम दिलं आहे. त्यामुळे माझी एडिट केली पोझिशन, अपडेट केली. आता त्याच्यामुळे माझा मॅक्झिमम लॉस तर 1300 रुपये राहिला आहे. आता मार्केट कुठे जाऊ शकतं उद्या आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते पाहूया. पहिलं अगर आजचा जो हाय तो अगर लेवल ब्रेक करताना तर तुम्हाला 22,427पर्यंतचा ट्रेड मिळू शकतो. आणि मॅक्झिमम इकडे एकदाच एंट्री घ्या, कारण जायचं असेल तर एकदाच जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर इथे थोडं साईड होऊन नंतर ब्रेक करेल. त्यामुळे इकडे आलं की तुम्हाला पाहिजे असं तुमचा SL कॉस्ट टू कॉस्ट करा किंवा जास्त असं 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड ठेवा उद्याच्या दिवशी अगर तुम्हाला ठेवायचं असेल तर. ओके. मी काही तुम्हाला ॲडवाईस देत नाही, पण तुम्हाला सांगतो अगर हा लेवल ब्रेक झाला तर 22,427पर्यंत मार्केट जाऊ शकतं इझिली. ओके. आणि मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल तर मार्केटला ह्या लेवलच्या खाली गॅप डाऊन होऊन अगर मार्केट जात असेल तर इकडे सुद्धा मॅक्झिमम एक एंट्री घ्यायची. एक एंट्री अगर परत तुमचा SL हिट झाला त्याच्यानंतर परत एंट्री घ्यायची नाही. मग त्याच्यानंतर मार्केट हे साईडवेजच होऊन जाईल. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की आजचं मार्केट मला एक रेंज बाउंड वाटतं आहे, त्याच्यामुळे मी ट्रेंडच्या हिशोबाने नाही गेलं, त्याच्यामुळे मी आयरन फ्लाय स्ट्रॅटेजी टाकली. ओके. ठीक आहे. मार्केट इकडे आलं तिला तुम्ही काही करू शकता. मार्केट ह्या लेवलवरती आला ना तुम्ही तुमची पोझिशन ती स्क्वेअर ऑफ पण करू शकता किंवा तुमचा SL आहे तो ट्रेल कॉस्ट टू कॉस्ट करू शकता. कारण मार्केटला वरती जायचं असते ना तर इथून तो एवढा खाली नाही येणार. मार्केटला वरती जायचं तर ह्या साईडला साईडवेज होऊन जाईल. ओके. आणि आता आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते तुम्ही बँक निफ्टीसुद्धा पाहाल ना. बँक निफ्टी अगर फ्लॅट ओपन होऊन अगर तुम्हाला सुरुवातीला ग्रीन कॅन्डल दिसत असेल ना तर ते मार्केट 48,253पर्यंत जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तुम्ही तुमचा SL सुद्धा कॉस्ट टू कॉस्ट करू शकता, कारण एकदा इथे टच झाल्यावरती ते मार्केट साईडवेज होईल किंवा मग डायरेक्ट ब्रेक करेल. ठीक आहे. अगर ह्या रेजिस्टन्सवरती अगर मार्केट त्याच्यानंतर खाली येत असेल ना तर ते मार्केट परत वॉलेटाईल झोनमध्ये जाईल. ओके. म्हणजे हा लेवल ब्रेक झाला तर 48,253पर्यंत मार्केट नक्की जाऊ शकतं. ओके. आणि डाऊन साईडला जायचं असेल मार्केटला तर मार्केटला ह्या सपोर्टच्या खाली ओपन व्हावं लागेल. आणि इथे पण मॅक्झिमम एक एंट्री घ्यायची. एका एंट्रीमध्ये मार्केट गेलं तर ठीक आहे, नाही तर ते मार्केट साईडवेज होऊन जाईल. वरच्या साईडला पण तुम्हाला सध्या ह्या आठवड्यामध्ये फक्त एकदाच एंट्री घ्यायची आहे उद्याच्या दिवशी. अगर उद्या तुम्हाला ट्रेड मिळाला ह्याच्यावरती तर मॅक्झिमम एक एंट्रीमध्ये SL गेला सिस्टम बंद करून ठेवायची. आणि डाऊन साईडला पण अगर मार्केटने ब्रेक दिला तर क्विक मुवमेंटम असेल तर ठीक आहे,
नाहीतर मग तुम्ही तुमचा एस एल देऊन शांत बसू शकता. आणि त्या अपसाईडला मॅक्झिमम प्रॉफिट 1:2 किंवा 1:3 ठेवा आता सध्यापुरतं, या आठवड्यापुरतं. आणि डाऊन साईडला तुम्ही ट्रेल करू शकता. ओके, डाऊन साईडला किती जाऊ शकतो पण तुम्हाला ट्रेल करावं लागेल. आणि डाऊन साईडला क्विक मोमेंटम मिळायला पाहिजे, डाऊन साईडला आणि अप साईडला. ठीक आहे, आणि जसे क्विक मोमेंटम मिळाला तुम्ही तुमचा एस एल तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके, तुम्हाला अजून काही डाऊट आला असेल तर मला कमेंट्स करा. आणि आयरन फॅबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.